बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही जर शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, कालचं संजय गायकवाडांचं, शिंदे टोळीच्या त्या संजय गायकवाडांचं ते स्टेटमेंट माझ्या कानावर पडलं. मला वाटतं पोलिसांविषयी त्यांनी आपलं मत मांडलं होतं. खरं तर संजय गायकवाडांचे आभार मानायला लागतील, कारण त्यांनी महाराष्ट्रातल्या कित्येक सर्वसामान्यांच्या मनातली ही भावना बोलून दाखवली होती. कित्येकांना अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. आता संजय गायकवाड यांची काही आपण बाजू घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ केला नाही. मला राजकारण सांगायचं ह्याच्यामध्ये कसं. आता हे एकनाथ शिंदेंना किती कळतं मला माहित नाही, शिंदे टोळीच्या आमदारांना किती कळतं माहित नाही, पण हे सगळं सांगण्यापूर्वी संजय गायकवाडांचा तो एक व्हिडिओ पहा, ज्यामध्ये खरं तर त्यांच्या बोलण्याचं समर्थन करता येणार नाही, कारण महाराष्ट्रातल्या 100 पैकी 99 पोलिसांच्या बाबतीत नाही, पण 1% हे असे काही ऑफिसर्स असतात ज्यांच्याविषयी कदाचित संजय गायकवाडांचं ते स्टेटमेंट असेल. पण या संजय गायकवाडांनी देवेंद्र फडणवीसांच्या झापण्यानंतर, एकनाथ शिंदेच्या झापण्यानंतर मात्र आपलं स्टेटमेंट बदललं. जे काही असेल, संजय गायकवाड नेमके काय म्हणाले होते एकदा पहा. तिला पहाडाचा सामना करावा लागणार आहे का? सोपं आहे का? पोलिसवाले काय करू शकत नाही. माझ्या घराची गाडी उडवायचा प्रयत्न केला, काय चौकशी झाली पोलीस ऐकून? काहीच झाली नाही. अरे, पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला. या राज्यातल्या पोलिसांनी, देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना, तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा खलनी करणं एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना, तर सगळी गुन्हेगारी खतम होती. बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते, बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला, की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. त्याला पकडायला गेले की हे पोलिस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे, आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा. नाव नाही सांगत मी. जसं मगाशीच मी सांगितलं, 100 पैकी 99 नाही, पण 1% ऑफिसर यांच्याविषयीचं त्यांचं हे स्टेटमेंट असू शकतं. आता विचार करा, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाजूला, पण गृहमंत्री म्हणून मी सांगतो, ज्यांच्या अंतर्गत हे पोलीस खातं येतं, या देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब कशी प्रतिक्रिया दिली बघा. भर मीडियावर म्हणतायत मी एकनाथ शिंदेंना सांगेन त्यांना कडक शब्दात सुनवायला. मला खरं तर त्याच्या पुढचं नेमकं कोणतं उदाहरण द्यायचंय ते तुम्हाला कळेलच, पण तुर्तास देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते एकदा पहा. सर, संजय गायकवाड आणखी एक वक्तव्य केले तुमच्या खात्याशी संबंधित आहेत. पोलीस आहेत, ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही. त्यांनी शिवी वापरली आहे. खरं पोलिसांनी हरामखोरी सोडून दिली पाहिजे, राज्य सुतासारखं सरळ होईल एका मिनिटात वगैरे. मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे, आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या. हे असं चालणार नाही, हे योग्य नाही, आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल. माझा साधा प्रश्न हा देवेंद्र फडणवीसांना असणार आहे, गृहमंत्री म्हणून हे सिलेक्टिव्ह अप्रोच का बरं? म्हणजे शिंदे टोळीचा आमदार, मला कुठेही त्या शिंदे टोळीच्या आमदाराची अजिबात कणभरही बाजू घ्यायची नाही, पण हा सिलेक्टिव्ह अप्रोच बघा. ह्याच देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातला नितेश राणे पोलिसांची वारंवार, किंवा पोलिसांची आता अब्रू काढणं म्हणण्यापेक्षा पोलिसांचा वारंवार अपमान करतोय, पोलिसांना नको नको ते शब्द वापरतोय. याची 2 ते 3 उदाहरणं मी तुमच्या सर्वांसमोर जागेवर ठेवू शकतो. सगळ्यात पहिलं आणि कालचं उदाहरण घ्या, दापोली मधलं हरणेमध्ये ज्यावेळेस नितेश राणे एक मंत्री म्हणून तिथे गेले, 4 चौघांमध्ये पोलिसांशी बोलायची ही जरा पद्धत एकदा पहा. कुठल्या तत्वांमध्ये, कुठल्या नियमांमध्ये बसते. त्या पोलिसाला म्हणतायत की तुम्ही नोकरीवर राहाल तेव्हा हे सगळं कराल वगैरे वगैरे. कशी झापण्याची ती पद्धत आहे, हा सत्तेचा उन्माद पहा. आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे? ते होते का तुम्ही होता? सर ते रजेवर आहेत सर आता, आणि ही जेव्हा घटना झाली ते होते सर. पाटीलजी तुम्ही होता की ते होते? ते होते सर. ते होते ना? नाही पण सर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना, सामूहिक जबाबदारी आहे ना. हो सर.
त्यांची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. मग आणि लक्ष सर आता देऊ आणि बरोबर, लक्ष देण्यासाठी तुम्ही त्या पदावर असले पाहिजे ना. तुम्हाला वाटतं मी ठेवणार? एवढं सोपं आहे का? तुम्ही आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ? खरंच काय महाडमध्ये अगदी मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकांच्या आसपास महाडमध्ये भर महाड पोलीस स्टेशनमध्ये बसून वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांशी हे नितेश राणे काय भाषेत बोलतायत बघा ना रे. अरे तुरेच्या भाषेमध्ये काय रे, म्हणजे अरे काय रे, ही भाषा पोलिसांबद्दल. बरं, समोर सिनियर PI बसलेले आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसलेले आहेत, त्यांच्या समोर सुद्धा आणि त्यांच्याशी सुद्धा कशा प्रकारचं बोललं जातं एकदा पहा. पण ह्या कोणालाही काय त्रास झाला याच्यानंतर, हे लोकांना कोणातरी डोळे वटारून दाखवले, चुकीचे केसेस टाकले, तर मग मी आणि तुम्ही मग कसं चालणार? तुम्ही सांगा ना काळजी. तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे. मॅक्झिमम रेट्स मी केलेले आहे. तुम्ही असं ऐकले बोलायला मलाही सोपं पडतं, त्यालाही बोलता येईल. पण ही अगरची आता अवस्था या लोकांनी अर्धा तास जे मला ब्रीफिंग केलं ना, आम्ही काय गप्पा बसताना नाहीये. येते अधिवेशन, उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो, सगळी माहिती देणार. मी काय गप्पा बसताना पैकी आहे का मी? आणि माझ्या पाठ फिरल्यावर या लोकांना काही चुकीचं झालं ना, उद्या येऊन धिंगाणा घालीन परत. मी तुम्हाला सांगतोय, कळलं का रे तुला? पण मस्ती नको मला इकडे, काळजी तक्रारी नको इकडून मला या लोकांकडून. आता सुट्टा येत आणि बिंदात रुबाब मध्ये फिरतायत असतात. मी तुम्हाला सांगतो, रुबाब काळजी तुटला नाही, ही नाटकं व्हायला झाली नाही, आम्ही गप्प बसणार नाही. सगळ्याच्या बाहेर मला उद्या अटक पाहिजे आणि नाही झाले तर मग बघा 27 जूनला अधिवेशनात टीव्ही चालू करून ठेवा आणि बघा कसा धिंगाणा होतो तिकडे टीव्हीवर तुमच्या लोकांच्या नावाने. आम्ही काय गप्प बसणार? परत तुम्ही काळे आणि तुम्हाला सांगतोय काय, तुम्ही माने, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हा विषय हाताळला नाही ना आणि मला परत यायला लागला ना, उगाच मला कंटाळा केला ना तुम्ही इथे येऊन धिंगाणा घालणार, मग गप्प न बसणार. सगळ्यांची नावं सकट आता यावेळी अधिवेशनात घेतो. थांबा, तुम्हाला एकदाच कळून दे, एक माने आणि काळे गेला ना मग परत कोण हिंमत करणार नाही इथे मस्ती कर. यानंतर करून दाखवा आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये बघा कोणाकोणाची नावं घेतो फ्लोअरमध्ये आणि कसे कामाला लावतो. माझ्याकडे तरी मला सोपवा. नाव सांगा. हे कमी जर तुम्हाला वाटत असेल तर याच पोलिसांना अशा ठिकाणी बदल्या करून देतो जिथे तुम्हाला बायकोला सुद्धा फोन लागणार नाही. ही यांची वार्ता आणि कुणाच्या जीवावर? याच देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर. हेही तुम्ही विसरला असाल तर हेही पहा. गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा. मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना की बायकोला फोन पण लागणार नाही. हेच नितेश राणे आणखी एका ठिकाणी काय म्हणतात, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे, काही होऊ शकत नाही, काही कोणी करणार नाही. हा सुद्धा व्हिडिओ पहा. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका, माझा काही वाकडा करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यामागचं तात्पर्य खरं तर हे प्रातिनिधिक व्हिडिओ आहेत. असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत, अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत, जी स्थानिक किंवा एखाद्या तालुका लेवलवर जिथे मीडिया सुद्धा नसेल तिथे स्थानिकांच्या फोनमध्ये शूटिंग झालेले ते व्हिडिओ असतील. असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत जे मीडियावर उपलब्ध सुद्धा नसतील. मग मला एक सांगायचं, या नितेश राणेंना हे लायसन मिळालेलं आहे का? आपला बॉस जर सागर बंगल्यावर जर बसलेला असेल तर आपल्या बॉसच्या नावाखाली आपण पोलिसांना झापत सुटायचं, अरे तुरेच्या भाषेमध्ये पोलिसांशी बोलायचं, हे पोलिसांचं खच्चीकरण नाही का? जे संजय गायकवाडांवर आरोप करतात, मग हे पोलिसांचं खच्चीकरण नाही का? हा माझा साधा प्रश्न थेट गृहमंत्रालयाला देवेंद्र फडणवीसांना आहे. त्यांच्याकडून याचं उत्तर येणार नाही याची मला अपेक्षाच आहे.